कच्ची दाबेली। या ठिकाणी आपण कच्ची दाबेली कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे सर्वांनाच आवडणारी आणि सर्वांच्याच आवडीची, लहान मुलांना जर खूप अशी आवडते अशी दाबेली। त्यामुळे क्रिस्पी, क्रंची आणि कुरकुरीत असा पाव होईपर्यंत मला जे आवडते सेम मी तशी केलेली आहे। मला खूप पाव नरम असलेली दाबेली अजिबात आवडत नाही। एकदम कुरकुरीत असा पाव जो आहे तो झाला पाहिजे। एकदम मस्त शेंगदाणे वगैरे टाकून सर्वांनाच आवडते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी बटाटे घेतलेले आहे कुकरला, त्याच्यात 2 ते 3 शिट्ट्या काढून बटाटे छान उकडायला ठेवून दिलेले आहे। बटाटे तिकडे गॅसवरती उकडतायत तोपर्यंत आपण इकडे चटणी जी आहे त्याची तयारी करूया। या ठिकाणी मी जो डाळवं असतं त्याची डाळवं मी दळून ठेवलेलं होतं। तुमच्याकडे डायरेक्ट डाळवं असेल तरी तुम्ही डायरेक्टली मिक्सरला फिरवलं तरी चालेल। या ठिकाणी डाळवं होतं ते बारीक केलेलं डाळवं आहे ते मी या ठिकाणी वापरलेलं आहे 1 चमचा। त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर लसूण, थोडासा पुदिना हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। या ठिकाणी भरपूर अशी कोथिंबीर आणि आल्याचे काप असं सर्व व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे। आता मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून झालं, व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊया। डाळवं यासाठी टाकलं आहे कारण डाळवं जर टाकलं तर चटणी ही थिकनेस व्यवस्थित येतो, जास्त अशी भरभरीत होत नाही, व्यवस्थित थिकनेसपणा त्याला जो आहे तो येतो डाळवामध्ये। या ठिकाणी ग्रीन चटणी आपली तयार झालेली आहे। आपण आता गोड आंबट चटणी, तिखट चटणी जी इमलीची चटणी म्हणतो ती तयार करायला घेऊया। याआधीही मी हे व्हिडिओ पोस्ट केलेले आहे, त्याची ही रेसिपी परत मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। या ठिकाणी आपण 1 कप जे आहे चिंच घेतलेले आहे, व्यवस्थित सोललेली वगैरे आहे, काही काड्या असतील तर त्या निवडून घ्या। 1 कपासाठी 1 कप गूळ पुरेसा आहे। गूळ व्यवस्थित किसून वगैरे घेतलेला आहे, किसून म्हणजे कापून घेतलेला आहे, कारण आपण तो कुकरला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत, त्यामुळे गुळाचं पाणी पटकन होतं। या ठिकाणी चिंचही व्यवस्थित पटकन 1-2 शिट्टीमध्ये एकदम मऊसूत अशी शिजली जाते। या ठिकाणी सर्व व्यवस्थित मापानुसार घेतलेला आहे। 1 कप चिंचेसाठी 1 कप गूळ परफेक्ट मेजरमेंट आहे। या ठिकाणी मी घेतलेला आहे। आता त्यामध्ये खजूर हा ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। या ठिकाणी माझ्याकडे होता, खजूरने काय होतं थिकनेसपणा एकदम व्यवस्थित येतो। या ठिकाणी मी 2 शिट्ट्या कुकरला काढून घेतलेल्या आहे। एकदम मऊसूत असं आपलं जी चिंच आहे, गुळाचं पाणी ते तयार झालेलं आहे। पण आता हे थोडंसं थंड होऊ देते। 1-1.5 तासानंतर थंड झालं की व्यवस्थित गाळणी ठेवून खाली भांडं ठेवायचं, वरती गाळणी ठेवायची आणि व्यवस्थित चमच्याने जे आहे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। मॅश करून घेतल्यानंतर आंबट गोड पाणी आपलं या ठिकाणी तयार होईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मॅश जे आहे चमच्याने करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याचं जे खाली तुम्ही बघू शकता आता वाटीमध्ये पाणी जे आहे एकदम व्यवस्थित खाली येतं, ज्यामध्ये थोडंफार जर एखादी काडी वगैरे असेल, कचरा असेल तर तो चाळणीवरती राहून जातो। त्यामुळे चाळणीने गाळून घेणं हे एकदम व्यवस्थित गाळून घ्यायचं। मी पूर्ण वाटीतलं जे पाणी होतं ते व्यवस्थित गाळणीने गाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर मी काळं मीठ वापरलेलं आहे। काळं मीठ देखील खारट असतं, त्यामुळे साधं मीठ वापरताना प्रमाण व्यवस्थित बघून घ्यायचं। या ठिकाणी मी साधं मीठ पण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता त्यामध्ये मिक्स करून घेऊया। थोड्याशा ज्या गठुळ्या राहिल्या आहेत त्या चटणीच्या, लाल तिखटच्या, त्या व्यवस्थित चमच्याने मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी आपलं तिखट गोड आंबट पाणी तयार झालेलं आहे, तेही साईडला ठेवून देऊया। या ठिकाणी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये धने टाकलेला आहे। 3 चमचे मी धने या ठिकाणी टाकलेले आहे। दाबेलीचा मसाला आपण घरी बनवतोय, दाबेलीचा मसाला बाहेरचा मी यूज करत नाहीये। घरी बनवलेल्या मसाल्याची चव अप्रतिम येते। या ठिकाणी त्यामध्ये धन्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, त्यामुळे मिरे आणि दालचिनी, लवंग असे सर्व मसाले व्यवस्थित हलकेसे भाजून घेतलेले आहेत। खूप जास्त भाजायचे नाही, नंतर ते कडू लागतात, त्यामुळे नॉर्मल असे फक्त भाजायचे आहे आणि व्यवस्थित मिक्सरला छान फिरवून घेऊया।
मिक्सरला व्यवस्थित तुम्ही बघू शकता फिरवून घेतलेले आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या ठिकाणी चाट मसाला टाकून घेणार आहोत। चाट मसाला टाकून झाला की त्यामध्येच लाल तिखट टाकून घेणार आहोत। आता पुन्हा एकदा हे टाकल्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकता मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतला आहे। पुन्हा एकदम बारीक अशी पूड तयार झालेली आहे आणि हा दाबेलीचा मसाला या ठिकाणी आपला घरी बनवून तयार आहे। तुम्ही हा हवाबंद डब्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। एकदम परफेक्ट, कधीही वाटलं दाबेली बनवायची पटकन अशी तयार होते। या ठिकाणी भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये शेंगदाणे व्यवस्थित थोडेसे नॉर्मल परतून घेऊ द्या आणि त्यामध्येच लाल तिखट मी टाकून घेतलेलं आहे। शेंगदाणे जे आहे आपल्याला तिखट बनवायचे, त्यामुळे थोडेसं लाल तिखट मी या ठिकाणी वापरलेलं आहे। शेंगदाणे व्यवस्थित परतवून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात। मी तोच पॅन वापरलेला आहे कारण आपल्याला मसाला आता भाजायचाच आहे। यामध्ये मी दाबेली जो मसाला आपण बनवला आहे तो तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। परत पुन्हा मी तेल टाकलं, तेल गरम झालं, त्यामध्ये दाबेलीचा मसाला टाकला, मसाला व्यवस्थित भाजून घेतला। आता त्यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड करू कारण आपल्याला बटाट्याची जी भाजी आहे ती खूप सुक्की नाही बनवायची, थोडीशी मऊसूत अशी होईल अशी बनवायची आहे। या ठिकाणी उकडून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घेऊयात आणि मसाला छान परतवून घेऊया। एकदम व्यवस्थित मॅश करून एकदम मऊसूत असा मसाल्याची जी भाजी आहे, बटाट्याची भाजी, ती आपल्याला अशी बनवून घ्यायची आहे। थोडंसं चवीप्रमाणे हलकंसं मीठ टाकून घ्यायचं। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। 3 ते 4 मिनिटं तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत असा आपण जे आहे मसाला तो भाजून घेतलेला आहे। आता व्यवस्थित एक भांडं घेऊया, त्यावरती व्यवस्थित प्रेस करून घेऊया एका ताटावरती। आता या ठिकाणी तुम्ही डाळिंबाचे दाणे जे आहे तेही वापरू शकता, कोथिंबीर वापरू शकता, पण डाळिंबाचे दाणे मी या ठिकाणी यासाठी नाही वापरले की माझा मुलगा ते दाबेलीतून काढून टाकतो, मग ते सारखं सारखं निवडावं लागतं, त्यामुळे इथे मी ते स्किप केलेलं आहे। तुम्ही यामध्ये डाळिंबाचे दाणे जे आहे ते टाकाच। या ठिकाणी इमलीची चटणी तयार आहे, आंबट गोड चटणी, तिखट चटणी, शेव, शेंगदाणे आणि दाबेलीचा मसाला देखील। फक्त डाळिंब या ठिकाणी मी स्किप केलेलं आहे, ते तुम्ही टाकून घ्या। या ठिकाणी मी पॉकेटसारखं जे आहे त्रिकोणमध्ये या ठिकाणी कापून घेतलेला आहे पाव। आता एका बाजूला आंबट गोड चटणी लावून घ्यायची, वन साईडला एका बाजूला लावून झाली की दुसऱ्या बाजूला तिखट चटणी लावून घ्यायची। तुम्ही बघू शकता तिखट चटणी एकदम थिकनेस होते, त्यामुळे खूप जास्त पातळही होत नाही। तिखट चटणी झाली की त्यामध्ये आपण जे बटाट्याचा मसाला जो बनवून घेतला आहे दाबेलीचा तो भरपूर असा भरायचा आणि प्रेस करायचा आणि मध्ये पण शेंगदाणे टाकून घेऊया। आता तिकडे आपण जे आहे वरतूनही असं व्यवस्थित बटाटा जो आहे मसाला तो लावून घेऊया। त्याने काय होतं की शेव व्यवस्थित त्यावरती चिपकली जाते आणि बटर जे आहे मी वितळून घेतलेलं आहे आणि ते त्यावरती लावून घेतलेलं आहे। इथे मी पॅन गरम केलेला आहे, तुम्ही तेलामध्ये किंवा बटर लावून तुम्हाला जसं आवडेल तसं किंवा तुपामध्ये देखील भाजू शकता। या ठिकाणी एकदम छान क्रिस्पी होईपर्यंत मी भाजते कारण मला कुरकुरीत म्हणजे एकदम कडक झालेला पाव आवडतो। तुम्हाला कसा आवडतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। या ठिकाणी मला खूप कुरकुरीत पाव आवडतो, त्यामुळे मी एकदम छान लालबुंद असा भाजून घेतलेला आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि उभ्या बाजूला करून देखील असं उभासुद्धा भाजून घ्यायचा, म्हणजे सर्व बाजू त्याच्या व्यवस्थित भाजल्या जातात। दाबेली कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भाजताना फक्त थोडीशी काळजी घ्या। या ठिकाणी भाजून झाल्यानंतर डिशमध्ये आता शेव आहे त्याला व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची, भरपूर अशी बारीक शेव आणि गरमागरम दाबेली या ठिकाणी आपली तयार आहे। वाव, याच प्रकारे आपण सर्व दाबेली बनवून घेऊया। मस्त
अशीच गरमागरम दाबेली खायला कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करा. अशाच मस्त चमचमीत झणझणीत आणि स्वीट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.